नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय राम कृष्ण हरि राजा राम जय राम कृष्ण हरि राजा राम दुर्वासोऽमृत दुःख विमोचन दुर्वासोऽमृत मधली खेळाडू लगेच येईल असं वाटलं हरकत नाही ज्याप्रमाणे स्वामींची इच्छा असेल त्याप्रमाणे घडत असेल सर्वांनी मिळून एकदा नमस्कार करूया नंतर पूर्णलिंगाच्या अभंगाकडे
असं बघितलं जातं की श्रोते आधी येतात आणि कार्यक्रम करणारे कलाकार नंतर. आपल्याकडे एक वेगळंच कॉम्बिनेशन तयार झालं. कलाकार, एक कलाकार आधी आला, मग श्रोते आले, मग दुसरा कलाकार. हरकत नाही, सगळ्याची भर काढूया. निरूपणासाठी कबीर महाराजांचा अभंग घेतोय. काय म्हणतात कबीर महाराज? अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम. बालपन मोह खेल गमाया, बालपन मोह खेल गमाया, तारुणपन मोह तारुणपन मोह अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ा होतन कापन लागे, बूढ़ा होतन कापन लागे, बूढ़ा होतन कापन लागे, निकल गया अवसान, निकल गया अवसान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुन भाई साधो, कहत कबीरा सुन भाई साधो, सुन भाई साधो, यही घोड़ा मैदान, यही घोड़ा मैदान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे, कब सुमरोगे, कब सुमरोगे राम. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर यांच्या रचनेवरती अल्पमतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. मला कल्पना आहे आपण सर्व लोक अतिशय साधक आहात, सतत तुमची नित्योपासना आहे, तेव्हा अशा ज्ञानी आणि साधक लोकांसमोर कीर्तन करण्याची संधी मिळणं हे सुद्धा एक भाग्य समजायचं. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती, बुद्धी ही अल्पमती सलगी. कबीरांच्या या रचनेच्या अभ्यासाकडे वळण्याच्या अगोदर कबीरांविषयी थोडीशी माहिती करून घेऊया. कबीरांचा नक्की जन्म केव्हा झाला याच्याविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहे. परंतु कबीर सागर नावाचा एक ग्रंथ आहे, याच्यामध्ये हस्तलिखित ग्रंथ आहे तो, याच्यामध्ये लिहून ठेवलंय की 1398 इसवी सन 1398च्या ज्येष्ठ पौर्णिमेला
काशीमधील लेहरतारा नावाच्या सरोवरात एका कमळाच्या फुलावरती एक अर्भक आढळून आला. हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या अष्टानंद ऋषींनी देखील पाहिला आणि तो नमूद करून ठेवलेला. योगायोगाने काय झालं, काशीमधलंच एक जोडपं नीरू आणि नीमा यांनी त्या मुलाला आपल्या बरोबर घेतलं आणि संगोपन करण्यासाठी ते त्याला घरी घेऊन गेले. आणि हाच ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस कबीराचे अनुयायी कबीराचा जन्मदिन किंवा प्रकट दिन म्हणून साजरा करतात. आता हे जे नीरू आणि नीमा नावाचं जोडपं होतं ते प्रत्यक्षात ब्राह्मण जोडपं होतं. त्यांची मूळची नावं गौरीशंकर आणि सरस्वती. दुर्भाग्यवश काय झालं, या अपत्याला या जोडप्याला अपत्य झालं नाही, अपत्य प्राप्ती झाली नाही. आता जवळजवळ आजपासून 650 वर्षापूर्वीचा काळ. आज सुद्धा अपत्य नसलेल्या जोडप्याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं हे मी वेगळं सांगायची गरज. तेव्हाच्या काळामध्ये अपत्य नाही म्हणजे हे कुटुंब पापयुक्त आहे किंवा पापाचरण करणार आहे असं मानलं जायचं आणि त्याला सामाजिक बहिष्कार त्यांच्यावरती घातला जायचा. न कळत त्यांना वाईट टाकलं जायचं. कोणत्याही धार्मिक कार्याला त्यांना आमंत्रण नसायचं. आणि या सगळ्या मानसिक अत्याचाराला ही नीरू आणि नीमा अतिशय कंटाळले होते. म्हणजे गौरीशंकर आणि सरस्वती अतिशय कंटाळले. आणि अशा या विचित्र मानसिक अवस्थेत असताना तेव्हाच्या मुस्लिम काझी लोकांनी त्यांचं धर्मांतर करून घेतलं गोड गोड बोलून आणि नूर अली आणि नियामत अशी या दोघांची नावं ठेवण्यात आली. अपभ्रंशाने त्यांना नीरू आणि नीमा असं म्हटलं जायचं. आता या बालकाला हे जोडपं घेऊन गेलं आणि आता घरी गेल्यावरती मुलासारखं सांभाळायचं, नामकरण विधी करायचा ठरवलं. त्या काळच्या प्रथेनुसार मौलवींना पाचारण करण्यात आलं. त्यांनी त्यांचा तो धर्मग्रंथ पुराण उघडून बघितला. प्रत्येक वेळेला कबीर हेच नाव आहे. आता या मौलवींच्या डोक्यामध्ये हे की हे उचलून आणलेलं मूल हे काय मोठे दिवे लावणार. कबीर याचा अर्थ मोठा ज्ञानी किंवा सर्वज्ञ. हे मूल काय सर्वज्ञ होणार असं त्यांच्या डोक्यात. त्यामुळे त्यांना ते नाव ठेवायचं नव्हतं. पण त्यांचा नाईलाज झाला आणि प्रत्येक वेळी कबीर नाव आल्यावरती त्या मुलाचं नामकरण कबीर असं करण्यात आलं. आणि पुढे जाऊन संपूर्ण भारतात त्यांनी संत कबीर म्हणून नाव कमावलं. धर्म कुठलाही असो, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, इतर कोणताही धर्म असला तरी सर्व समावेशक ईश तत्व हे एकच आहे आणि सर्वानुभूतीने भरलेलं आहे असा उपदेश कबीरांनी आपल्या सर्व अनुयायांना केला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार ते करत राहिले. मूर्ती पूजेवरती त्यांचा विशेष रोष होता. ते म्हणायचे, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. काय शब्द बघ, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. म्हणजे ह्या जर दगडाच्या मूर्तीची पूजा केली, दगडाची पूजा केली, त्यातून जर परमेश्वर मिळत असेल तर मी या मूर्तीची पूजा कशाला करू. मी पर्वताची पूजा करीन ज्याच्यातून हा दगड निघाले. आणि तसं जर नसेल ताते तो चक्की भली, तसं नसेल ताते तो चक्की भली पीस खाये संसार. म्हणजे तसं जर नसेल तर या दगडापेक्षा जो चक्कीचा दगड आहे म्हणजे जातं ज्याच्यापासून बनवलं जातं तो दगड श्रेष्ठ आहे. कारण त्याच्यापासून जे धान्य दळलं जातं त्याचा उपयोग लोक खाण्यासाठी करतात. असे त्या काळाच्या दृष्टीने विस्फोटक असे यांचे विचार होते. आणि असे हे कबीर आपल्याला विचारतायत, अब तुम कब सुमरोगे ना. किती मार्मिक प्रश्न आहे बघा. 4 ओळींचा फक्त अभंग आहे, फक्त 4 ओळींचा. बुवा तुम्ही 4 ओळींचा का घेतला, मला परिवाराने 4 वेळा सांगितलं. बुवा 7:45 6:45 पुढे अजिबात 1 मिनिट पुढे जाता कामा नये. चालेल, पण आता अभंग नाही बघू शकत. गंमत करतोय. तसं
साधारण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असतं हो. नाहीतर बिचारे लोक 3-3 पासून इथे भजनासाठी आले आणि पोटात कावळे ओरडतात, तर मग आधी पोटोबा मग भेटू ना. कुठे 4 ओळींचा अभंग आहे, पण या 4 ओळीत एवढं काही सांगून गेले की ते जरी ऐकलं तरी आयुष्याचं कल्याण होईल. कठीण असतं ना, कमीत कमी शब्दात बोलणं अतिशय कठीण असतं. बंधू बघितले ना, 2 शब्दांमध्ये अमेरिका जिंकली. कोणी? हा बरोबर. प्रश्न काय विचारायचे, मी लोक जागे राहतात. विवेकानंदांनी केवळ 2 शब्दात अमेरिका जिंकली. एक वक्ता होता हो, बोलायला सुरुवात केली त्यांनी, 2 शब्द बोला म्हणून त्याला विनंती केली गेली. त्यांनी बोलायला सुरुवात केली. बराच वेळ झाला, माणसं कंटाळली हो. आणि खूप वेळाने त्याच्या लक्षात आलं की आपण बराच वेळ बोलतोय, कोणाला माफ करा, मी 2 शब्द बोलला पण तो पण माझ्या घड्याळाकडे लक्षच राहिलं नाही. समोरचा एक जण उठला, मला घड्याळाकडे नाही बघितलं, ठीक आहे, निदान कॅलेंडरकडे तरी बघायचं. कळेल त्याला कळेल, प्रत्येकासाठी प्रत्येक विरोध नसतो. मुद्दा कुठे? फक्त 4 ओळीत सांगितले. 4 ओळी आहेत. पहिली ओळ आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, सामान्य लोकांसाठी प्रश्न. काय आहे? अब तुम कब सुमरोगे राम. पुढच्या 2 ओळी ज्या आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांना का पडला त्या कृती आहे. आणि शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे याचा बोध आहे. सामान्य आणि संत यांच्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो? परवा मी एका प्रवचनाला गेलो. परवा म्हणजे मागच्या महिन्यात. माझं प्रवचन नव्हतं, प्रवचन दुसऱ्यांचं होतं, पण ऐकायला गेलो. अतिशय छान व्याख्या सांगितली त्यांनी सामान्य आणि संत यांची, आणि तीच व्याख्या मी तुम्हाला आज सांगतो. सामान्य म्हणजे कोण? 6 ज्यांना मान्य आहेत तो सामान्य. 6 कोण? षड्रिपू. बरोबर. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 जण ज्यांना मान्य आहेत तो सामान्य. अहो रिपू म्हणतो आपण त्याला, षड्रिपू. हे जे आतमध्ये आहेत ना, रिपू बाहेर नाही लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, तो माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे, असं काही नसतं. तो आपल्याला शत्रू का वाटतो? कारण हे आतमध्ये आपल्या जे 6 बसलेत ना, ते आपल्याला सांगते की तो माझा शत्रू आहे. हे जर 6 नसतील तर सगळंच कल्याण आहे. काम, क्रोध, आड पडले पर्वत, काम, क्रोध, आड पडले पर्वत, काम, क्रोध, आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे, राहिला अनंत पलीकडे, काम, क्रोध, आड पडले पर्वत, पडले पर्वत, पडले पर्वत. तुकाराम सांगताय, काम, क्रोध, आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. म्हणजे हे जे षड्रिपू आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे एखाद्या पर्वतासारखे उभे आहेत. आणि आपल्याला करायचं काय? परमेश्वर प्राप्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे, परमेश्वराचं दर्शन पाहिजे, तर या पर्वताच्या आड जायला पाहिजे ना. उन्हाळ्यामध्ये आपल्याला सूर्य लगेच दिसतो बाहेर पडले. पावसाळ्यामध्ये नाही दिसत. कारण का नसतो का? सूर्य असतो, पण एक पडदा ढगांचा मध्ये असतो. ते दूर झालं की सूर्याचं दर्शन आहे. साधं आपलं नेहमीच उदाहरण घ्या. आजकाल गिरनारला त्याची फॅशन आहे, फॅशनच म्हणतो त्या. कारण अर्धे लोक त्या दत्तगुरूंकडे बघतच नाही, असे उलटे बघतात. सेल्फी काढा म्हणजे मी जाऊन आलो हे जगाला सांगायचं. तर त्या दत्तगुरूंच्या पहिल्या पायरीवरती शिखराच्या त्या पायवाटेच्या पहिल्या पायरीवरून दत्तगुरूंचं शिखर दिसत नाही. जे गेले असतील त्यांना माहिती. 5000 पायऱ्या चढून वरती जायला लागतं अंबाजी मातेच्या इथे, तिथून ते गुरु शिखर दिसत. म्हणजे हा पर्वत जेव्हा चढला तेव्हा त्याचं दर्शन झालं. काम, क्रोध, आड पडले पर्वत, राहिला आनंद पलीकडे.
सामान्याची व्याख्यावर मी इकडे गेलो, चुकलो, मी फार जरा जास्त विषयांवर. 6 ज्याला मान्य आहेत तो सामान्य. मग संत म्हणजे काय असेल? माझ्या गिरीस अजून मुंडेरी ते बोलतात मोबाईल. संत याची व्याख्या काय? आता याला तुम्ही बोलू शकत नाही. सहांचा ज्याने अंत केलाय ते संत. किती सुंदर व्याख्या बघा. 6 ज्याला मान्य आहेत ते सामान्य आणि 6चा ज्याने अंत केलाय ते संत. कबीर असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, रामदास स्वामी असो, गोंदवलेकर महाराज असो, या संतांनी आपल्याकरता एवढं काही कार्य करून ठेवलंय ना. म्हणजे आपल्याला सामान्य माणसाला जे प्रश्न पडतायत हे प्रश्न आणि त्यांची उत्तर दोन्ही त्यांनी आपल्या काव्यातून, अभंगातून किंवा प्रवचनातून किंवा ग्रंथांमधून आपल्याला दिलेली आहेत. पण आपला प्रॉब्लेम असा आहे ना, म्हणजे माणसाचाच, सर्वसाधारण माणसं, आपण चाल ढकल करत राहतो. कोणतीही गोष्ट पटकन आपण करत नाही. लावतो उद्या करू, कल करेसो आज कर, आज करेसो अब. कबीर सांगते कल करेसो आज कर, आज करेसो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करोगे कब. काय सांगितलंय बघ. उद्या जे करणार आहेस ते आज कर. करायचंच आहे ना तर आजच कर. आणि आज जे करायचं ते आत्ता कर. शुभस्यची गरज. कारण पल में प्रलय होएगी. उद्याचा भरोसा आहे का? उद्याचा कशाला? आपण बाहेर जाऊ की नाही आपली खात्री नाही. तरी पण प्रत्येक जण असा वागतो की मी 100 वर्ष जाणार. पल में प्रलय होएगी, बहुरी करोगे कब. आणि आपण नेमकं उलट वागतो. आज करेसो कल कर, आज करेसो कल कर, कल करेसो परसो. इतनी जल्दी क्या है? इतनी जल्दी क्या है? जब जीना है. हाँ बरोबर, परसो. म्हणजे कसं आहे, आपण ठरवलेलं आहे की आपण अनेक वर्ष जगणार आहोत. अब जीना है वर्षो. आणि सांगू का, हे जे एक वाक्य आहे ना, अब जीना है वर्षो, हेच सगळ्या दुःखाचं कारण आहे. मला विचार करा, आपण जो संचय करतो बँकांमध्ये कोटी ना कोटी रुपये साठवून ठेवतो. कारण काय? अब जीना है वर्षो. शेतीवाडीवरून भांडण होतात. सख्खे लोक, सख्खे भाऊ बहीण वैरासारखे वागतात. कारण काय? अब जीना है वर्षो. सगळ्या दुःखांचं मूळ एकच आहे, अब जीना है वर्षो. हेच बदलायला पाहिजे हे कबीर महाराज सांगताय. आणि म्हणून विचारताय की अब तुम कब समोरोगे राम. अहो, वर्तमान काळात आपण जगतच नाही. आपण जगतो कुठे? एकतर भूतकाळाच्या आठवणीत, नाही तर भविष्यकाळाच्या स्वप्नात. म्हणजे मी असं केलं होतं आणि मी असं करीन, पण मी तू काय करतोयस? वर्तमान काळ सर्वात महत्वाचा. आणि तेच कबीर सांगताय, अब तुम कब समोरोगे राम. अरे कधी करणार? देवाचं नाव कधी घेणार? बालपण मो खेळ गमाया, तारुणपण मो काम, बूढ़ा हो तन कापन लागे, निकल गया अवसान, अब तू कब समोरोगे. 4 अवस्था आहेत कोणाच्या? प्रत्येक मानवाच्या 4 अवस्था असतात. या 4 अवस्थेच्या पलीकडे माणूस नसतो. कोणत्या 4 अवस्था? माता ब्रह्मची शिशुपणी, माता ब्रह्मची शिशुपणी, पौंडी खेळ यौवनी युवती,
शिशुपणी पौगुंडी खेळ यौवनी युवती वार्धक्य सुख चिंता वार्धक्य सुख चिंता आणि पतिरत प्राणी गेला होती राम राम रघुतम राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम. काय छान सांगितलं. माता ब्रह्मची शिशुपणी पौगुंडी खेळ यौवनी युवती वार्धक्य सुत चिंता हरिपती रथ प्राणी केलवा होती. 4 अवस्था आहेत. शिशु अवस्था, पौगुंड अवस्था, तारुण्य आणि वार्धक्य. या 4च्या पलीकडे काही अवस्था आहे का? या 4 अवस्थेमध्ये माणसाला वेगवेगळ्या गोष्टींचा छंद लागलेला असतो. सुभाषित काय सांगतो? माता ब्रह्मची शिशुपणी. पहिली अवस्था कोणती? उत्तर जरा द्यायची. परीक्षा आपली कोणती परीक्षा? हा म्हणजे बालपण हे दुसरं. त्याचा शब्द फार महत्वाचा आहे. शिशु अवस्था, त्या शब्दामध्ये सगळं वर्णन आहे. म्हणजे ज्याला ते कळत नाही तो शिशु. माता ब्रह्मची शिशुपणी या अवस्थेमध्ये, शिशु अवस्थेमध्ये सर्वात आवडतं कोण असतं? आई. काहीही हो, आई दिसायला पाहिजे. आणि आई दिसली नाही की रडायला सुरुवात. आणि ती आई कशी असली तरी चालते हो. तुकाराम एकनाथ महाराज म्हणतायत, माता कुरूपा अथवा कुलक्षण परिती बालकाचे प्रियजन. आई कशी असो, फार सुंदर दिसायला पाहिजे का हेमा मालिनी सारखी? अजिबात करत. काळी असली तरी चालेल, केरळी असली तरी चालेल, परंतु प्रत्येक बालकाला आपली आई अतिशय प्रिय असते. आवाज थोडासा बारीक ठेवा, डिस्टर्ब नको, रसभंग व्हायला नको. माता ब्रह्मची शिशुपणी. काय झालं, एकदा एका जत्रेमध्ये एक बाई गेली मुलाला घेऊन. शिशु अवस्थेतलं बाळ. 3 जण गेले. कोण 3? नाही. आता आजकाल कोणी एकटा जातच नाही. तर याच्यावरनं सांगा मला, कोण 3 गेले असतील? ती बाई, तो शिशु अवस्थेतला मुलगा आणि मोबाईल, 3 जण गेले जत्रेत. आता जत्रेत आमच्यासारखं एक कीर्तन चालू होतं वैभवांचं. आता जत्रा म्हणून गर्दी कीर्तनाला. मला इकडे यायला आवडतं, कारण इथे 100% लोक एवढे असतातच. नाही तर कल्याणात आम्हाला घरच्यांना घेऊन जायला लागतं की गर्दी दाखवायला. तर ही बाई गेली. आता कीर्तनाला बसली. व्हॉट्सअप चालूच होतं. मध्येच काय झालं, काहीतरी व्हॉट्सअप वरती आलं, काहीतरी रील काहीतरी आलं असेल. पटकन उठली, गेली, निघून गेली. हो, मुलगा तिथं झोपलाय. थोड्या वेळाने कीर्तन संपलं. आरतीच्या आवाजाने मुलगा उठला आणि रडायला सुरू होत. 3 हट्ट असे असतात, अतिशय कठीण असतात. बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट. आणि अजून एखादा 4था हट्ट निघाला, आंदोलन हट्ट. भल्या भल्यांना नमाज लागतं त्याला. त्याच्यावरती मी बोलणार नाही, कारण राजकारणात मी बोलत नाही. माझा तो विषय. बालहट्ट अतिशय कठीण. अहो, एकदा काय झालं, गोष्टीतली गोष्ट. अकबराच्या दरबारात बिरबल उशिरा. बहुतेकांना माहित असेल. बिरबल हा अतिशय वक्तशीर. हा उशिरा आल्यावरती अकबराला धर आली. काय बिरबल, आज उशीर? झोपला होतास की काय?
बिरबल म्हणाला झोपण्याची परमिशन फक्त राज्यकर्त्यांना नाही. आणि उशीर का झाला? अहो खावीत काय सांगू, मुलांनी हट्ट करायला सुरुवात केली, खूप रडत होता, येऊनच देईना, कशी बशी समजूत घातलेली आलो. अरे बिरबला, तेवढा हुशार समजतो तू स्वतःला, आणि सगळं मुलाला तुला शांत करता आलं नाही, त्याचं सांत्वन करता आलं नाही. अहो खावी फार कठीण असतं. एकदा मूल संतापलं, रडायला लागलं की त्याला शांत करणं अतिशय कठीण आहे. त्याला काय आहे, पण मी असं तर असं येऊ केलं असतं. पण ठीक आहे, आपण परीक्षा घेऊया, तुम्ही वडील व्हा, मी मुलगा होतो. ठरलं. अकबर आणि हो म्हटल्या म्हटल्या बिरबलाने खाली भत्कल मारला आणि पाय घासून ओरडायला सुरुवात केली. अरे काय झालं? मला ऊस हवाय. अकबर बादशाह त्याला काय, तिने हात मारले, उसाच्या 2 मोळ्या घेऊन ये. 15-20 ऊस घेऊन आले, ऊस दिला. ऊस बघितला ते बिरबलाने परत काय झालं? आता ऊस दिला ना, मला तो तुकडे करून हवाय. तुकडे करून द्या. चांगलं सोडून तुकडे करून मस्त वाडक्या चांदीच्या वाडक्यात आणून दिल्या. बिरबलाने ते बघितलं, परत पाय सोडायला सुरुवात. आता काय झालं? मला पूर्ण ऊस हवाय. अकबर संतापला होता, आता हा ऊस घ्यावा आणि याच्यात पाठीत घालावा. पण त्यांनी वरती शांत दाखवलं आणि म्हणाला अजून एक ऊस आणून द्या. त्यांनी ऊस आणून दिला. तो ऊस बघितल्यावरती बिरबलाने परत काय झालं? मला हा ऊस नकोय, मला या तुकड्यांचा पूर्ण ऊस करून हवाय. आता असं म्हटल्यावरती अकबर आणि बिरबलाचे पाय धरले, म्हणाले बाबा रे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, लहान मुलाची समजूत घालणं अतिशय कठीण आहे. मुद्दा कुठे? त्या कीर्तनामध्ये झोपलेला मुलगा होईल. आता आजूबाजूच्या माता भगिनी ज्या काही थोड्याफार होत्या, आजूबाजूला आल्या, म्हणाले काय रे बाबा, काय झालं? तुझी आई कुठे? माझी आई पाहिजे. पण आहे कुठे आई? घरी. घरी कोण कोण असतं? बाबा. बाबांचं नाव काय? बाबा. अशा पत्त्यावरती कसं का नेता येणार त्याला? तेवढ्यात एक अतिशय सुस्वरूप अशी स्त्री, म्हणजे हरकरी शालू दिसलाय, गळ्यात दागिने आहे, डोक्यामध्ये गजरा आहे, स्प्रे बी मारलाय चांगला, ऍपलचा मोबाईल आहे, अशी सगळी करत एवढ्यात जेवढात आली. त्या मुलाला उचलून घेतलं, त्याने अजूनच भोपाळ पासून सुरुवात केली. तिने काय केलं, जवळचं एक चॉकलेट काढलं, त्याला दिलं. मुलांनी चॉकलेट चाकलं आणि चॉकलेट संपल्याबरोबर परत आई अरे मला सुरुवात केली. आता समजूत घालायची कशी हो? आता हा कायम असा रडतच राहणार का, असा विचार त्या बाईच्या मनात आला. तेवढ्यात त्या मुलाने हसायला सुरुवात केली. मागे बघितलं तर एक अशी काळी कुळकुळीत, म्हणजे रंग गेला तर पैसे परत असा रंग असलेली आणि थोडीशी इकडून तिकडे बघणारी अशी स्त्री पुढे येत होती आणि तिने हात केला. मुलांनी उडी मारली तिच्या अंगावर. तिला आश्चर्य वाटलं, तर मी एवढी सुंदर, माझ्याकडे येऊन रडला आणि हिच्याकडे गेला लगेच का? माता कुरूप अथवा कुलक्षण परी बालकासी ती प्रिय झाली, माय देखो निनंदन कडे उडी घालत असे. सांगायचा मुद्दा कुठे? माता ब्रह्मची शिशुपणी, म्हणजे शिशु अवस्थेमध्ये नामस्मरण करणार आहे का? नाही, एकच नाव घेणार, आईचं नाव. माता ब्रह्मची शिशुपणी पौकुंडी खेळ. थोडस वय वाढलं, काय सुरुवात करतं? मूल खेळायला सुरुवात करतं. हात मारले तरी घरी येत नाही. अहो आम्ही आमच्या लहानपणी आमच्या कल्याणात सुभाष मैदान नावाचं मैदान आहे, तिथे आमच्या घरचे आई वडील शोधायला यायचे, हा मुलगा कुठे आहे, एवढे खेळायचो आम्ही. त्यावेळेला ते चुकीचं वाटत होतं, पण आता या स्थितीमध्ये ते बरोबर आहे असं वाटतं. कारण आजकाल मुलं बाहेर जातच नाही. तो काय व्यायाम आहे तो अंगठ्याचा, मग पुढे अंगठ्यात दाखवायचं सगळ्यात.
पौगुंडी खेळ, खेळामध्ये एवढे गर्क असतात की दुसरं काही त्यांना सुचत नाही. यौवनी युवती, तरुण झाला, निसर्ग बदलतो, सगळंच गुलाबी गुलाबी दिसायला लागते आणि त्यातनं लग्न झालं की बायकोशिवाय दुसरं काही सुचत नाही. कामाचा अंकित कांतेसी प्रार्थित तू गागे दुश्चित सर्व काम. कामावरनं घरी येतो, बायको थोडीशी दुखलेली दिसते, मला एवढं वाईट वाटतं. अरे 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 अरे, आपल्या बायकोचं एवढं मलान वजन का? आता विचारतो काय झालं. मला ते जमत नाही, पण बायकांना बरोबर जाऊन असं करून काय बोलू नका. बायकांचं एक ना वैशिष्ट्य असतं, बोलता बोलता रडायला सुरुवात कर आणि नुसतं बोलता बोलता रडतात नाही, रडता रडता बोलतात पण. मला तुम्ही काय भटीक पण मागले का कधी? सासूबाई बोलतात, सासरे बोलतात, मला आपली बाहेर बसवा. अगं काय झालं? नाही मला तुम्ही बाहेर सोडा, नाहीतर घाबरू नकोस, सकाळी उठून वेगळा निघेन. घाबरू नकोस, मी बघून आलोय, 10,000 भाड्यामध्ये आहे एक घर. सकाळी उठून वेगळा निघेन, वाहतो आण तुझ्या गळ्याची ये. तुका म्हणे केला बहिणीने गाढव. तुकारामांचा अभंग आहे, माझा नाही. तुका म्हणे केला बहिणीने गाढव, मनासवे धाव घेतलीसे. म्हणजे जसं मन जाईल तसं गेलंय. हो, मन हे विवेकाने धरून ठेवायला पाहिजे, तर मनाची शक्ती दिसते. हो, मुद्दा कुठे आहे? माता ब्रह्मची शिशुबळी, पौगुंडी खेळ, यौवनी युवती. पुढची अवस्था वार्धकी सुत चिंता. याने जे तरुणपणात गुण उधळले ते त्याच्या मुलाने उधळायला सुरुवात केली. वार्धकी सुत चिंता म्हणजे आपल्या मुलाचं कसं होईल, मुलाच्या मुलाचं कसं होईल, सगळ्या पिढ्यांचं कसं होईल याची सगळ्यांची चिंता. बरं, वार्धक्य हे इतकं वाईट आहे कारण का सांग? ज्याच्या जीवावरती आपण इतके वर्ष उड्या मारत असतो ते सगळं आपल्याला सोडून द्यायला. एक मध्ये नाटक आलं होतं, म्हणजे जुनं नाटक आहे ते, संगीत शाळा. त्याच्यामध्ये या वार्धक्याचं छान वर्णन आहे. म्हाताराई तुका, म्हाताराई तुका न अवघे पाऊल शेवयमा. म्हाताराई तुका न अवघे पाऊल शेवयमा. लग्नाची लहान, लग्नाची लहान अवघे पाऊल शेवयमा. म्हाताराई तुका न अवघे पाऊल शेवयमा. दंताजीचे ठाणे उठले, दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती, नंगा करीते मान अवघे पाऊल शेवयमा. म्हाताराई तुका न अवघे पाऊल शेवयमा. अवघे पाऊल शेवयमा, अवघे पाऊल शेवयमा. वा वा, छान.
चांगली पाहिजे हो, आयुष्यात पण आणि कीर्तनात पण. साथ नसेल तर कठीण आहे. वृद्धा कुठे चारही अवस्था आल्या हो. आता एवढं सगळं सोडून चाललंय तेव्हा तरी नामस्मरण करेल की नाही. बालपण कुतू गेले अन तारुण्य नासले. बालपण कुतू गेले अन तारुण्य नासले. वार्धक्य सासले बंदी असा थोडक्यात काय कबीर महाराज सांगतायत, बालपण गेलं, तरुणपणे गेलं, वार्धक्याला संपायची वेळ आली. अब तू मग कबस वगैरे हे सगळं संपताय, मग तू रामनाम घेतलंस केव्हा आणि घेणार केव्हा? अहो खरं तर किती सोपं आहे सांगा. अमृताची किल्ली आपल्या हातात दिली आहे, पण आपल्याला काय झालंय, अतिपरिचयात अवज्ञान संतच गमनात ना बरोबर मलय पुरंदरी चंदन करू काष्टमिंदनम कुरुते, अशी आपली गत झाली की हे इतकी सोपं नाम घेऊन आपल्याला जर पहिल्या तीराला जाता येईल त्याच्यावरती विश्वासच नाही. एवढ्या संतांनी सांगून गेले नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो गडकिल पापे जन्मांतरीची नरकेताया सर्वेवर मंतरा नरकेताया सर्वेवर मंतरा हे दुःखया नारायण नाम संकीर्तन साधन पैसो साधन पैसो साधन पैसो. बरोबर सांगा, नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीची नलके सायास जावे वनांतरा सुखे येतो खरा नारायण. घरी नारायण येण्याची ताकद त्या नामस्मरणात. देवाचे द्वारी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर ते सांगतायत काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे रामदास स्वामींच्या सांगतात स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपतेची जावे. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपतेची जावे, नामस्मरणे पावावे समाधान. एवढी सगळी संत मंडळी आपल्याला सांगताय तरी आपल्यावरती आपला विश्वास नाही. हो, आधुनिक वाल्मिकी सुद्धा आपल्याला तेच सांगताय, नाही खर्चली कवडी धवडी नाही वेचला विकत घेतला बालगुराखी यमुने भगता गुलाम काळा संतान भगता. बालगुराखी यमुने भगता गुलाम काळा संतान भगता. हात तुझ्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम दासांचा श्रीराम. कशा करता नामस्मरण करायचं तर पहिल्या तीराला जाण्यासाठी. आणि का करायचं एवढ्या लोकांनी सांगितलं. मग
बुवा तुम्हाला गॅरंटी आहे का की नामस्मरण घेतल्यावरती हे मिळेलच? मला एकच गोष्ट माहिती आहे, हरिनामा की 3 हर कोई लागे पाव. मी कीर्तन करतो, नामस्मरण घेतो, हर कोई लागे पाव. खाने को अच्छा मिले. आतमध्ये गेलो 4 वेळा विचारलं बुवा घरी कोणी विचारलं खाने को अच्छा मिले मरे तो वैकुंठ जाय. तिसऱ्याचा अजून घेतल्यावरती सांगायला येणार नाही का बोलणार. मुद्दा कुठे? आधी श्रद्धा मग श्रुती मग अनुभव. गोंधळकर माणूस कुठेतरी श्रद्धा ठेवायला पाहिजे. आणि नुसती श्रद्धा घेऊन हा माझी परमेश्वरावरती श्रद्धा आहे, त्याचं जे चलन आहे ते त्याला द्यायला पाहिजे ना. आता इतके वर्ष, आता मला बघतो मी सगळ्या 60च्या वरचे, म्हणजे मला मी तरुण वाटायला. इतके वर्ष आपण काय केलं? व्यावहारिक चलन जमवलं, व्यवहारामध्ये उपयोगी येणारं चलन आपण जमवलं. आणि आता वेळ कसली आहे, पुढे गेल्यानंतर आपल्या बरोबर जे येईल ते घ्यायची, कारण हे चलन इथेच ठेवायचं हो. आणि म्हणून नॉमिनेशन आहे. नॉमिनेशन अवश्य करा, पण नामस्मरणाला नॉमिनेशन नाही, ते तुमचं तुम्हाला घेऊन जायचं बरोबर. आणि म्हणून नामस्मरण करायचं. अब तुम कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपण मोह खेल कमाया, बालपण मोह खेल कमाया, तारुणपण मोका, तारुणपण मोका. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे, कब सुमरोगे, कब सुमरोगे राम. भजन करूया छोटासा आढावा. 10 मिनिटं मला वाढून मिळालेली आहेत त्यामुळे. श्री गुरुनाथा तव शरणं म्हणा. गुरुनाथा तव शरणं, सद्गुरुनाथा तव शरणं, सद्गुरुनाथा तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं, श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, यतीन्द्र योगी तव शरणं, यतीन्द्र योगी तव शरणं.
श्री गुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं दत्तात्रेया तव शरणं श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं नृसिंह सरस्वती तव शरणं यतीन्द्र योगी तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं गुरुनाथा तव शरणं गुरुनाथा तव शरणं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडरीकावनेर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र महाराज की जय गोविंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि 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 विठ्ठल हरिनामाचा हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली तिळा वैष्णव हे द्यावे करार तुळशी माळा तिळा वैष्णव हे द्यावे करार तुळशी माळा एक तारी देते साद ताळ मृदुंगाच्या ताला एक तारी देते साद ताळ मृदुंगाच्या ताला भागवताची पराकाला भागवताची पराकाला आलिंगीते गगनाला आलिंगीते गगनाला हो दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी
कुठे चालली होती दिंडी? सर्व संतांनी तीर्थयात्रा पायी करण्याचा निश्चय केलेला आणि प्रत्यक्ष नामदेव महाराजांना बरोबर घेऊन ही दिंडी तीर्थयात्रेला निघाली. आता नामदेव महाराज का पाहिजे? कारण नामदेवाच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग सगुण रूपाने नाचायचा. तेव्हा नामदेवाला बरोबर घेणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाला बरोबर घेण्यासारखंच आहे ना. मजल धर्म झालं परत ही दिंडी कपिलधारा तीर्थाच्या ठिकाणी नदी जवळच्या वाळवंटामध्ये तंबू ठोकले गेले आणि त्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कपिलधारा तीर्थाच्या ठिकाणी एक अतिशय श्रीमंत परंतु धर्मशील असं जोडपं राहतो. त्या ग्रामी बहुसुकृती कमलाकर नाम एक विप्र असे. हरिभजन साधू पूजन मानी चित्तांतचे महोत्सव से. कमलाकर पंत नावाचा एक अतिशय श्रीमंत परंतु वृत्तीने अतिशय धर्मशील. कठीण असतं. जो श्रीमंत असतो तो धर्मवान म्हणून असणं फार कठीण असतं. थोडीशी सत्ता आली की माणसाचा लगेच मत वाढ. मग अशी म्हणतं त्याप्रमाणे काम क्रोध आड पडले परत लगेच खत पाणी मिळेल. तर हा कमलाकर पंत आणि त्याची सुविद्य पत्नी सुमती आणि एकुलता एक मुलगा गोपाळ असं हे त्रिकोणी जोडले. घरामध्ये सतत विठ्ठलाची आराधना. सकाळी कमलाकर पंतांनी उठावून पांडुरंगाची पूजा करावी. त्यासाठी सुमतीने म्हणजे त्यांच्या बायकोनी नदीचं पाणी घागरवरून घेऊन यायचं. कठीण होतं त्यावेळेला. आजकाल नळाचं पाणी येतं म्हणजे डायरेक्ट घरात, तरी पण ती भरायची कोणाची सोय नाही. कारण वरती टाकी साठवली. चुकून ते पाणी गेलं की लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज, आज पाणी का आलं नाही. अहो मी तो अध्यक्ष आहे याचा सोसायटीचा, मला असं वाटतं मीच पाणी देत नाही की काय लोक. ही सुमती इकडे नदीवरती पाणी आणायला आली आणि अभंगाचे गोड स्वर पडले कानावर. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा बंधनचा, कानडा राजा बंधनचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा बंधनचा, कानडा राजा बंधनचा, कानडा राजा बंधनचा. आनाम्याची किरचा करतो, भोगांची धुळे राखतो. आनाम्याची किरचा करतो, भोगांची धुळे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, वाणी सामाजीचा राजा बंधनचा, कानडा राजा बंधनचा, कानडा राजा बंधनचा. नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या समोर सगुण रूपाने नाचत. कीर्तन अतिशय रंगलेलं
आणि होता 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 बऱ्याच वेळाने त्या रंगलेल्या कीर्तनाची समाप्ती झाली आणि इतका वेळ तिथे तिष्ठत बसलेल्या सुमतीला अचानक लक्षात आलं, अरे बापरे, आपण पाणी आणण्यासाठी निघालो. लगबीने गेली नदीवरती, पाणी भरून घेतलं आणि तशीच पटापट पटापट घराकडे परत आली. दारातच कमलाकरपर्यंत सुमतीची वाट पाहत. आपल्या पतीला बराच वेळ तिष्ठत बसायला लागलं. सुमतीला अतिशय वाईट वाटलं. नाथ मला क्षमा करा, अहो पाणी आणायला म्हणून मी नदीवर गेले, तो नदीवरती अभंगाचे गोड स्वर कानावर पडले. अहो तो पांडुरंग जो योग्यांना सुद्धा दुर्लभ भासतो ना, तोच आज मला सहजगत्या त्या संतांच्या सहवासाने लाभलो. मला क्षमा करा आणि एक काम करा, त्या संतांना आपल्याकडे भोजनाचं आमंत्रण देऊन द्याल, नक्की नक्की द्याल. सुमती, अगं नावाप्रमाणे सुमती, संतांना तू बोलावलं असतं, तुझी काय रागवलं असतो. बरं ठीक आहे, आत्ता जातो आणि संतांना बोलावणं करून लगेच परत येतो. पूजा केली, पटकन निघाले, नामदेवाकडे गेले आणि थोड्या वेळाने डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांना चेहरा करून परत 95वी हात. या राजकारणामध्ये अजिबात बोलली. सुमतीला कळलं की संतांनी भोजनाला यायचं नाकार. अतिशय वाईट वाटलं. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असं मानणारी तेव्हाची ती पिढी आता बाहेर कोण हे बघण्यासाठी दरवाजालाच होत असत. म्हणजे दरवाजा उघडायचा की नाही आधी आतूनच ठरवायचं. त्यामुळे घरात कोण येईल हे सगळं आपल्यावरती डिपेंड आहे. मोठमोठ्या इमारतीत म्हणजे गेटवरतीच तो सीसीटीव्ही असतो. मुद्दा कुठे अतिशय वाईट वाटतं. सुमती आणि कमलाकरपर्यंत दोघांना चेहरा एकदम उतरला, डोळ्यामध्ये पाणी. एवढ्यात त्यांचा बाहेर खेळत असलेला मुलगा गोपाळ घरात आला. आई, बाबा काय झालं काय? मुलांना घरातली परिस्थिती बदललेली लगेच कळले. लक्षात घ्या, नेहमी अगदी हसत खेळत असणारे आपले आई बाबा आज असे उदास का, चिंता आली. बाबा काय झालं? आई काय झालं? तुम्हाला काही दुःख आहे का? मला सांगा ना. मला दुःख सांगायला काय हरकत आहे, मी तुमचा मुलगाच आहे. अरे बेटा, दुःख वगैरे काही नाही, एवढे मोठे शब्द नको वापरूस. अरे आपल्या त्या नदी किनारी संत आलेत ना, त्यांना भोजनाचं आमंत्रण करण्यासाठी बागबाग गेले होते आणि संतांनी भोजनाला यायचं नाकारलं म्हणून वाईट वाटतं. एवढंच ना. आत्ता जातो आणि संतांना भोजनाचं आमंत्रण देऊन येतो. ती म्हणाली, बाबा रे, बाबांना जमलं नाही. अगं घाबरू नकोस, प्रयत्नांती परमेश्वर तूच सांगतेस ना. मी प्रयत्न करून बघतो, नाहीतर आहेच. गोपाळ धावत 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 त्या संतांच्या तंबूपर्यंत आला. नामदेव महाराज पूजा करतायत. डोळे मिटून ध्यान चाललाय, विठ्ठल जय हरी विठ्ठल. त्यांनी काय केलं? गोपाळने आवाज अजिबात केला नाही. पुढे जाऊन कमरेवर हात ठेवून उभारला. थोड्या वेळाने नामदेवाची पूजा संपली आणि डोळे उघडून समोर बघितलं तर वा वा वा, प्रत्यक्ष परमेश्वराचं गोचीरपणा लहान उठून बघितलं, नमस्कार केला. गोपाळ जोरात हसला. का हो? तुम्ही संत वेडे असता का? काय प्रश्न बेटा? आणि लोकांच्या दृष्टीने संत नेहमीच वेडे असतात. अहो तसं नाही. माझे आई बाबा काय म्हणतात माहिती? नेहमी लहानाने मोठ्याला नमस्कार करायचा, मोठ्याने लहानाला करायचा नाही. तुम्ही तर एवढे मोठे आहात माझ्यापेक्षा, मला नमस्कार का करणार? हा बेटा, तू लहान असलास ना तरी माझा पांडुरंग आहेस आणि मी तुला जो नमस्कार केलाय ना तो पांडुरंग म्हणून केला. आता आलं लक्षात? आत्ता समजलं. बघा कसं म्हणजे लहान मुलं परिस्थिती कशी उलटवतात. आत्ता समजलं. मी तुमचा पांडुरंग आहे, बरोबर?
बरोबर. तू आमचा पांडुरंग आहेस. मग काय हो मला सांग, पांडुरंगाने जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ऐकाल का ऐकणार नाही? आला कात्रीमध्ये. अरे पांडुरंगाने देवाने सांगितलेलं पाळायलाच पाहिजे. देवाची आज्ञा पाळली नाही आणि देवाज्ञा झाली म्हणजे हे बघा, या पांडुरंगाची तुम्हाला अशी आज्ञा आहे. काय बोलतोय बघ, या पांडुरंगाची तुम्हाला अशी आज्ञा आहे की तुम्ही सर्व संत आज आमच्या घरी भोजनाला याल ना? नक्की नक्की याल ना? पांडुरंगा नक्की नक्की नक्की. फक्त भोजनाची वेळ झाली की आमंत्रण पाठवा. तिथून जो निघाला तडक फिरायला, आई तयारी कर. असली तयारी. पाक सिद्धी म्हणतात त्याला, पाक सिद्धी. हल्ली स्वयंपाक स्वतःपुरतं पकवायचं म्हणजे स्वयंपाक. पाक सिद्धी सगळ्या पूर्ण गावाला बोलवलंय. एवढे सर्व संत जेवणार आहेत. पाकसिद्धी सुरू झाली. बराच वेळ झालेला. गोपाळ उपाशी होता. आई भूक लागली, त्यातला एक लाडू खाऊ का? बेटा तुला माहिती आहे ना, हे अन्न संतांच्या प्रसादासाठी. संतांनी लाडू खाल्ला ना की तू एकाने 4 लाडू खा. तर एक काम कर, तू मला माळ्यावरची 2-4 लाकडं काढून दे. तोपर्यंत मी तुझ्यासाठी छोटीशी पानगी भाजते, ती तू खा आणि नंतर संतांबरोबर पुन्हा जे. मग तर ठीक आहे. लाकडं काढण्यासाठी गोपाळ माळ्यावर चढला. भुकेने झाला असे व्याकुळ, चढोनी गेला असे माळ. काष्टे काढिता महाव्याळ, सर्पदंश करी. एक लहरी महाभुजंग, काळे पडले सर्वही अंग. मुखे बोलून पांडुरंग, बाळे देह भुकेने अतिशय कासावीस झालेला गोपाळ लाकडं काढण्यासाठी माळ्यावर चढला आणि 4-2 लाकडं काढून होतात तोच मोडीत बसलेल्या एका सर्पाला गोपाळचा धक्का लागला. आणि तो धक्का लागताच त्या सर्पाने गोपाळच्या हाताला कडकडून चावा घेतला आणि ते भयानक विष अंगात नेताच गोपाळ पांडुरंग पांडुरंग करत निश्चेष्ट होऊन खाली घुसला. सुमतीने हाताने गोपाळ आणि पांगी तयार आहे, हे लवकर. पण आज हा ऐकताच धावत येणारा गोपाळ येऊ शकत नाही. सर्व संत मंडळी आणि उपस्थित सर्व अभ्यागत सर्व एकत्र जमले आणि गोपाळचा निश्चेष्ट झालेला तसाच उचलून आणून पंक्तीमध्ये ठेवला. पंक्तीत अडोनी ठेविला बाळ, गोरा कुंभार मध्ये साचार. या बाळाचा झाला काळ, जे करणे ते आता कर. बाळ मृत झाला हे समजताच भजन मागे पडलं. भोजन मागे पडलं आणि भजन सुरू झालं. जय जय विठोबा रघुनाथ म्हणा. जय जय विठोबा रघुनाथ. 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 Jai Jai Jai
यापरी प्रार्थिता कमले क्षण बाळाचा पालटला कृष्णवर मुखे बोलून पांडुरंग सभेत उठोनी बैस. अशा प्रकारे भजन सुरू होतात. त्या सामर्थ्याने मुलाचं विष पार उतरून गेलं आणि झोपेतून जागा व्हावा तसा खडबडून गोपाळ. सुमती आणि कमलाकर पंत दोघी धावत आले. त्यांनी नामदेवांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि म्हणाले, आपला वरद हस्त आमच्या गोपाळावरती सतत असतो. नामदेव म्हणाले, आमचा वरद हस्त असून काय होतो? त्या पांडुरंगाची कृपा असली, परमेश्वराची कृपा असली म्हणजे सगळं काही नीट होतं, व्यवस्थित होतं. आणि पांडुरंगाची कृपा, परमेश्वराची कृपा, परमेश्वर प्राप्ती, मनशांती हे सगळं हवं असेल तर काय करायला पाहिजे? अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम. बालपण मोह खेल गमाया, बालपण मोह खेल गमाया, तारुणपण मोका, तारुणपण मोका, अब तुम कब सुमरोगे, अब तुम कब सुमरोगे, कब सुमरोगे, कब सुमरोगे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, उपदेशू नको गुणवंतानंता, रघुनायका मारणे झालेली ही कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वराच्या चरणी अर्पण करायची. हे चिदानंद देवा तुझा